आहेत कसं पाहतो? कालची खोपोलीतली घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. कठोर शब्दामध्ये आम्ही त्याचा निषेध करतो. तपास यंत्रणेने शीघ्र गतीने सर्व काय यंत्रणा असतील किंवा त्यांचे काही विघ्न असतील ते लावाव्यात, आरोपींनाही पकडावा आणि त्याच्याबद्दलची कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जावी. इतर बाबतीमध्ये जे बोललं जातं आहे ते तथ्यहीन आहे असं माझं स्वतःचं मत आहे. पण ज्यावेळेला एखाद्या बाबतीमध्ये तपास चालू असतो त्यावेळेला त्या संदर्भातलं मतप्रदर्शन करणं उचित नसतं. जी घटना घडली ते जे काय परस्परांच्या बद्दलचं त्यांचं असेल, त्यांचं केव्हापासूनचं काय वादविवाद होते, 2-3 दिवस अलीकडे काय काय चाललेलं होतं, त्या संदर्भातली सुद्धा माहिती पोलीस विभागाकडे नक्कीच त्या ठिकाणी असेल. मला विश्वास आहे की सुधाकर घारे जे माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचा या प्रकरणाशी दुरान्वयी संबंध नसेल. पण शेवटी तपास चालू असल्यामुळे तपासला इन्फ्लुएन्स होईल असं कुठलंही वाक्य मी त्या ठिकाणी बोलणार नाही. परंतु सुधाकर घारेंवरती आता गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि स्वतः थोरवे म्हणतात की मी या सगळ्या प्रकरणात आंदोलनाला बसणार आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही. त्यांना जे काय असेल ते करू द्या ना. कारण शेवटी थोरवेंची पूर्व इतिहास काय आहे तर त्यांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेच्या याच्यामध्ये आपण पाहू शकतात. त्याच्यामुळे आणि सुधा घारेंचं पण बघू शकता नेमकं कोणाचा पूर्व इतिहास काय आहे तो. स्वाभाविकपणाने शेवटी एखादी गोष्ट राजकीय पद्धतीने केली जात असेल तर ठीक आहे. आज मी काय बोलू इच्छित नाही कारण शेवटी तपास त्या गोष्टीचा सुरू आहे. तपास यंत्रणेने पूर्णपणाचा सगळा तपास करावा. 4-8 दिवस अगोदर काय कोण कोणाचे काय फोन ते असेल, अगोदरपासूनचं काय असेल, काय कॉन्स्पिरसी काढण्यासाठी कोणी काय केलं असेल, घटना घडल्या नसेल कोणाच्या नंतर कोणाचे काय फोन कॉल झाले असतील, जरूर तपास यंत्रणेने या साऱ्या गोष्टीचा अत्यंत व्यापक पद्धतीने तपास सखोल करावा आणि लवकर जनतेच्या समोर सत्य आणावं.